नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर राजकुमार महाडिक. आपण नमस्कार. असं म्हणतो की देशाच्या विकासाची धुरा ही इंजिनियरच्या हातात असते आणि मला असं वाटतं त्या इंजिनियरपेक्षा ती यंग इंजिनियरच्या हातात असते. त्यातलेच एक यंग इंजिनियर माझ्या बाजूला आहे, त्यामुळे थेट आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शहाणपणे शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, काय सांगाल? मी शाळेला म्हणजे रामापूर ठिकाणी होतो. नेव्ही इंग्लिश स्कूल रामापूर. हं. त्यानंतर माझं 10वी पर्यंत शिक्षण तिथंच झालं. तिथून माझं डिप्लोमाला ऍडमिशन घेताना हं. अ, त्यावेळेस खूप जास्त मेकॅनिकल किंवा अशा गोष्टी नव्हता. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळं मी सिव्हिलला ऍडमिशन घेतलं. कारण की त्यावेळेस कसं रोडचे कॉन्ट्रॅक्ट, बिल्डिंग्स त्यावेळेस कमी म्हणजे डेव्हलप व्हायला नुसती सुरुवात झालेली. त्यामुळे मी सिव्हिलला ऍडमिशन घेतलं. देन परत मी डिग्री केली आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटा येथून. आणि त्यानंतर नंतर मी जॉब केला. 1-2 वर्ष जॉब केला मी पुण्यामध्ये. प्रधानमंत्री आवास योजनेची जे 4 बिल्डिंग होत्या हडपसरला, तिथं मी 2 वर्ष जॉब केला. त्यानंतर कोरोना आल्यानंतर मी इकडं गावी आलो. तसं मी कन्स्ट्रक्शनला स्वतःची सुरुवात केली. मग जेव्हा तुम्ही आता हा प्रवास सांगितला तेव्हा पुन्हा तुम्ही गावी पुन्हा परत आलात या सगळ्या कोरोना आणि याच्यानंतरच्या वेळेस, तर स्वतः इथं गावी आल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केलात त्याची कशी आठवण आहे? कारण तेव्हा आपल्यावर सगळी जबाबदारी असते. तर तो पहिला प्रोजेक्ट मिळवताना काही अडचणी आल्या का? तो केल्यावर काय जबाबदारी होती का? कसा झाला पहिला प्रोजेक्ट? तशा तर सुरुवात म्हटली तर भरपूर अडचणी आल्या. कारण की काम करताना कसं होतंय की सगळे नवीन एखाद्या इंजिनियरकडे बघताना किंवा तो करेल का नाही, तो प्रोजेक्ट पूर्ण करेल का, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण त्यातून पण आपण सगळ्या गोष्टींचा अनुभव, मोठ्यांचा अनुभव घेत किंवा जे लेबर लोक आहेत त्यांच्यासोबत कसं बोलायचं, त्याचा एक्सपिरियन्स मला पुण्यामध्ये आलेलाच. त्यात तो एक्सपिरियन्सचा आपण जरा वापर करून आणि इथल्या लोकांशी कसं आपण संवाद साधेन असं, नंतर कामगारांशी कसं बोलायचं, कामगारांच्याकडे काम कसं करून घ्यायचं. नंतर सिव्हिलमध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या गोष्टींना कसं फॉलो करायचं, ते आपण इथं आल्यानंतर त्या लोकांच्याकडून आपण करून घेतल्या. पण पहिला प्रोजेक्ट करताना मला काय झालं की जसं की आता काय रेट द्यायचा, समोरच्या लोकांना काय रेट द्यायचा, कुठल्या रेटला आपल्याला काम परवडतंय, त्यासाठी आपण काय दिलं पाहिजे हे आपण पहिल्या प्रोजेक्ट मधनं समजलं की त्या पहिल्या प्रोजेक्टचं आपण सगळी माहिती लिहून ठेवलेली की किती खर्च येतोय, कुठल्या गोष्टीला काय जातंय, नंतर लेबर चार्जेस किती, ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यानंतर मला लक्षात आलं की ऍक्च्युअली प्रोजेक्टला स्क्वेअर फीटला काय रेट जाईल. ह्याचा पहिला प्रोजेक्ट केल्यानंतर पहिल्या प्रोजेक्टमध्ये भले लॉस झाला असेल किंवा आणि काही गोष्टी झाल्या असतील, लोकांच्या सोबत संवाद कसा साधायचा, काय प्रॉब्लेम आले असतील, पण तिथून जी सुरुवात झाली त्यानंतरची जी ग्रोथ झालेली आहे ती फक्त म्हणजे अनुभवावरच झाल्या. असा हा सगळा पहिला प्रोजेक्टचा तुमचा अनुभव होता. आता यातलेच आणखी काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला एक प्रश्न आहे, म्हणजे या भागामध्ये जिथे आपण काम करतो, पलूस, सांगली वगैरे भागात, तर इथं अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? आपण काय करतो की जसं आता तुम्ही म्हटला की अनस्किल्ड लेबर असतील, त्यांना हाताळणं अवघड. जे आता स्किल लेबर जे असतील ते लिमिटेड. आता कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये अनस्किल्ड लेबरचं पण काम जास्त असतंय. जसं की त्यांना आपण प्लॅन समजून सांगणं आणि तिथं त्या गोष्टी तशा झाल्या पाहिजेत, तसं फॉलो झालं पाहिजे, त्या गोष्टी करणं हे पण महत्वाचं आहे. पण त्या लोकांना आपण एक ड्रॉइंग करून देतो की बाबा ते ह्या अशा गोष्टी झाल्या पाहिजेत आणि एखादी महत्वाची गोष्ट असते तिथं आपण साईटवर एक दिवसातून 1-2 वेळा चक्कर किंवा व्हिजिट करणं पण महत्वाचं आहे. मग त्या गोष्टीला आपण धरून ते काम करून घेतो त्यांच्याकडून. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही काम करताय जास्त, त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला असं अनुभव आला असेल की कस्टमर असं म्हणतो की माझं बजेट एवढंच आहे, आता ह्याच्यात मला ते सगळं घर काय तुम्ही बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुमची जबाबदारी असते की तुम्हाला एक चांगलं दर्जेदार पण घर बांधायचं. तर मग अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? आपण असं करतो की काय होतं की आता एखादा फॉर एक्झाम्पल 10 लाखाचं बजेट असेल, त्यांना त्या मिनिमम बजेटमध्ये एखादं चांगलं घर बसवायचं आहे, तर आपण त्याचं काय प्लॅनिंग करतो की काय रेटला आपण काम पडणार आहे आणि तिथून मग आपण त्यांना एखादी
प्लॅन्स किंवा हे सगळं बजेट देतो, मटेरियल कुठलं येणार, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना लिहून देतो. त्यानंतर मग आपण ते 10 लाखाच्या एस्टिमेटमध्ये आपण बसवून त्यांना कोणतं मटेरियल आणि कोणतं म्हणजे किती स्क्वेअर फीट काम होईल हे त्यांना आपण ते प्लॅनच्या द्वारे देतो मटेरियल. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलेही मुद्दे येतात की किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे. जर सांगलीचा आपल्याला एक सर्वांगीण विकास करायचा असेल भविष्यासाठी तर कुठल्या सेक्टरवर आता काम जास्त केलं पाहिजे? सांगलीच्या विकासासाठी म्हटलं तर महत्वाचं जे गटर्स आहेत, म्हणजे आता बंदिस्त गटर्स त्याच्यावरती काम जास्त केलं पाहिजे, किंवा रोड्स आहेत, आता रोड वगैरे आहेत त्याच्यावरती पण जास्त काम केलं पाहिजे. आणि रेसिडेन्शियल मध्ये असतील त्याला जे म्हणजे परमिशन असतील किंवा जे म्हणजे अधिकृत बांधकाम होतंय की ज्याच्या करून परमिशन नसतील किंवा इनलिगल होत असेल ते जरा थांबवलं पाहिजे. आणि बाकीचं मग काय जे रोड्स वगैरे प्रोजेक्ट ते त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही आता जसं सांगितलं तसं ओपन ड्रेनेजची जी सिस्टीम आहे किंवा इलिगल कन्स्ट्रक्शन, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं हे सगळं थांबवण्यासाठी? हे सगळं थांबवण्यासाठी शासनानं त्यात सुधारणा केल्या पाहिजेत. त्यांना एखादी कमिटी नेमली पाहिजे की कोणते बिल्डिंग्स इलिगल आहेत किंवा बंदिस्त गटर्स आहेत तिथं लोकसंख्या किती आहे, की जिथं ओपन गटर आहेत तिथं लोकसंख्या किती आहे, तिथला एरियाचं सगळं कॅल्क्युलेशन करून तिथं मग बंदिस्त गटरांचं नियोजन. आणि आता एवढा फंड येतोय तर त्यानंतर ती कामं होणं शक्य आहे. बरोबर आहे. दुसरं आतापर्यंत तुम्ही बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो प्रोजेक्ट मुळे तुम्हाला नाव मिळालं, ओळख मिळाली किंवा त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटलं की अरे हा प्रोजेक्ट माझ्या हातनं घडला, बरं झाला, अभिमान वाटला स्वतःचा, तर असा एखादा प्रोजेक्ट? तसे तर बरेच आहेत प्रोजेक्ट, पण माझ्या म्हणजे मी अजून तो त्याच्यावरती काम करतोय. तो माझा एक जाधवनगर मधील म्हणजे प्रोजेक्ट आहे. त्याच्यावरती आपण म्हणजे भरपूर जे की सगळं ब्रँडेड मटेरियल पण असेल आणि फोल्डिंग जिना असेल, सर्क्युलर जिना असेल, डिप्लेक्स असेल, सगळ्या गोष्टी तिथं आपण केल्यात. नंतर स्लोपिंग स्लॅब असेल, अशा बऱ्याच गोष्टी तिथे केल्यात. त्यामुळे तो माझा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे जो जाधवनगर मधील आहे, माझ्या गावाजवळच आहे. अच्छा, त्यामुळे तो एक आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि दुसरा असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आव्हानं आलंय आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग आठवतोय का? आता जास्ती करून आमच्या इकडे कसं होतंय जरा म्हणजे माणसं कन्वर्ट व्हायला कमी आहेत की बाबा नो आम्हाला वाळूच पाहिजे, म्हणजे जे आता नॅचरल सँड असेल ते आता कमी प्रमाणात मिळत्या. मग त्यांना आता आपण ज्या क्यूब टेस्टिंग असतील अशा गोष्टी करून दाखवतोय आणि माणसांचं मन वळवतोय की बाबा नो की जे नॅचरल स्टँड पेक्षा क्रश स्टँड जी आहे किंवा VSI मिळते ते आपल्याला बेस्ट होऊ शकते. अशा गोष्टी आपण आता माणसांना सांगतोय. मग ते क्लायंट पण आता बरेच क्लायंट सिटीतले क्लायंट तर ऍक्सेप्ट करतात, पण ग्रामीण भागातले पण त्यांना आपण कन्व्हिन्स करून सांगतोय. ते करताय तुम्ही, बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील आता आपण आयकॉन सोबत बरीच वर्ष म्हणजे 6 वर्ष तर मी तर आयकॉन सोबत आहेच. आयकॉन वापरत असताना आयकॉनची बिल्ड क्वालिटी असेल, स्ट्रेंथ असेल, बेंडिंग असेल, ह्या बऱ्याच गोष्टी ह्या बाकीच्या स्टील पेक्षा पण आपल्याला एक्सपिरियन्स चांगला आहे त्याचा, की ते आपल्याला युजला किंवा बेंडिंगला असेल किंवा स्ट्रेंथला या सगळ्या गोष्टी बघता आयकॉन आपण त्यांना प्रेफर करतो किंवा आपण बऱ्यापैकी 90% प्रोजेक्टला आयकॉनच वापरतो. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे या क्षेत्रात आता जे तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल, एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सिनियर म्हणजे आपण आता नवीन मुलं येत आहेत तर नवीन मुलं जे आम्ही शिकलोय त्याच्यापेक्षा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकून येणार आहेत. त्यांनी अजून काहीतरी आमच्यापेक्षा पण काहीतरी वेगळं द्यावं आणि हे जेव्हा वेगळं देत आहे तेव्हा त्यांचंच म्हणजे नाव होणार आहे किंवा जे सिव्हिल क्षेत्रात अजून एखादं म्हणजे नवीन पाऊल पुढे पडेल. नवीन मुलं येत आहेत त्यांना बेस्ट लक. वा. ते होते राजकुमार महाडिक सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा पुढची पिढी पुढची मुलं येत असतात या क्षेत्रामध्ये ते कायमच पहिल्यांपेक्षा काहीतरीच वेगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याप्रमाणे तुम्ही कंटिन्यू ठेवा, कारण हे क्षेत्र सतत बदलतंय, यातलं तंत्रज्ञान बदलतंय आणि जो तंत्रज्ञानासोबत चालतो तोच पुढे जातो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. पुन्हा एकदा मनापासून आभार
आणि धन्यवाद. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.